कुठल्या अडचण होती अडचण आणि उद्या परत 3-4 वाजता सुनावणी आहे याच मुद्द्यावर. बर, मला नाही माहित. मी आता ते पोरांना सांगण्यासाठी पाणी पिऊन उठलो. हे बघा, तुम्ही तरी किमान 10-12 जण असेल, तुम्ही आपला सेकंद बघितलेला. मला म्हणजे 4 रात्री 4 दिवस उपोषणात किती हाला केली. तुम्हीच लोक आहेत की पत्रकारितेच्या पलीकडे जाऊन हातालातून उठव मारले लोक आहे. तरी मी लोकांना सांगण्यासाठी उठलो की शांत राहा, न्याय देवता न्याय करल. हे सुद्धा पूर्ण रस्त्यावरचे ग्राउंडवर झोपतील, ग्राउंडवर राहतील, शांततेत सगळं करतील. आम्ही न्यायालयाचे नियमाचं सगळं पालन करू आणि त्यांनाही सांगतो तुम्ही पण पालन करा. प्रशासन आणि सरकार पातळीवरून काही संवाद होतोय का? काही भेटण्यासाठी कोणी येतंय का? बैठका सतत चालू आहेत सरकारकडनं, तुमच्याशी काही संवाद करतो का? काय चालू आहे ते तुम्हाला सांगतायत का सरकारकडून? मी फक्त तुमच्याकडून ऐकतो. बैठका रात्रंदिवस सुरू आहेत म्हणून बघायला मिळत नाही, ऐकायला मिळत नाही, दिसत नाही. कशाच्या बैठका सरकारच्या चालू आहेत हे आम्हाला माहित नाही, पण आमच्याकडे काही निरोप नाही. त्यांच्याच बैठका सुरू असतात. लगन घे चालू असेल त्यांचं तिकडे दुसरी. मुख्यमंत्री असं म्हणाले की चर्चा करण्यासाठी कोणीतरी असायला हवं. त्यांचं कोणी असेल तर चर्चेसाठी मी आहे ना इथं. मी तसं सरकारला आवाहन करतात. मला काय बोललंय थिएटर सरकार म्हणताय की कोणीतरी चर्चेला यायला हवं, बोलायला हवं, सांगायला हवं असं म्हणतात. आणि तुमचे काय पाया मोडले का? अशी कोणती पद्धत? आम्ही चर्चेला यावं, आमचं करावं. चर्चेला नाही पाठवत आम्ही पुढे, तिकडे गेलं फोटो द्यायचे. तुम्हाला यायला काय झालं चर्चेला? तुम्ही चर्चेला या ना. बाकीचे मंत्री, बाकीचे चर्चा करणारे 500-500 किलोमीटर येते. तुम्हाला इथं 100-150 मीटर येत नाही का? बहाणेबाजी नका करू. तुमच्या एका मस्तीखोर निर्णयामुळं पुढं काय होतंय तुम्ही बघा. मला शांतता ही किती कठीण असू शकते. शांततेत लोकांचे घेतलेले बळी याची किती परिसीमा अवघड असते हे देवेंद्र फडणवीसला कळत. न्यायदेवता काय सांगते आणि देवेंद्र फडणवीस काय करतो हे त्याच्या अक्कलनाच्या आणि बुद्धीच्या पलीकडे आहे. त्याच्या एका मस्तीखोर निर्णयामुळे, वागणुकीमुळे मराठ्यांना तुच्छतेची वागणूक द्यायची. त्या वागणुकीमुळे ही शांतता एवढी विकोपाला जाऊ शकते की कधी 20-25 पिढ्यानं सुद्धा विचार केला नसेल. इतकी परिस्थिती तो आणू शकतो. मुंबई महानगरपालिकेचे जे आंदोलक आहेत त्यांना आता तिथे थांबवा असं म्हटलं. त्याला तर कोली तुम्ही ते यावल्या वाल्याला खावा कोली तुम्ही. मराठा आणि कुणबी एक हे फायनल आहे आणि आम्ही त्याच्यावर राहणार. त्याला मी महत्व देत. बस झालं तर मला नकळून काम करून गेलं.
मुंबईचे जे वेगळे भाग आहेत ते आझाद मैदान व्यतिरिक्त मला आता सांगितलं अरे हिंदीचा दादा माले पच काय तुला काय सांगू मायामुळं तो हे हिंदी वेगळ्याची आता मराठी सांगितलं तेच आपलं तिकडं वार करून घ्यावा काय धन्यवाद.